नमस्कार. आजचा विषय सगळ्यांनी उत्तर 90 लिहिलं, पण करोडोचा निर्णय जिंकणाऱ्याने आधी प्रश्न वाचला. सर, फक्त सही करा. सगळ्यांच्या नजरा सीईओ कडे. तो पेन उचलतो, पण सही करत नाही. तो फक्त एक छोटासा परिच्छेद पुन्हा वाचतो. 5 मिनिटांनी तो करार फाडून टाकतो. सगळे थक्क. एक संचालक ओरडतो, सर, आपण 25 कोटीचा व्यवसाय गमावला. सीईओ शांतपणे म्हणतो, नाही, मी 250 कोटीचं नुकसान वाचवलं. कारण सगळ्यांनी आकडे पाहिले, त्यांनी अट वाचली. आपण आयुष्यात एक चूक वारंवार करतो. उत्तर शोधण्यात इतके घाईत असतो की प्रश्न समजून घ्यायलाच वेळ देत नाही. व्यवसायातही तेच. प्रॉफिट किती, सेल्स किती, ग्रोथ किती, पण कोणी विचारत नाही यामागची अट काय आहे. आणि सर्वात मोठ्या चुका गणितामुळे होत नाहीत, त्या घाईमुळे होतात. एका सीईटी परीक्षेचा प्रश्न, 6 बॉक्स, प्रत्येकात जास्तीत जास्त 15 फळं. सगळे लगेच उत्तर काढतात, 15 × 90. सोपं आहे, पण एका ओळीत लिहिलेलं असतं. 5 पेक्षा जास्त बॉक्समध्ये समान संख्या असू शकत नाही. बस, उत्तर 90 राहत नाही, 89 होतं. मित्रांनो, आयुष्यातही असंच होतं. जगातील बहुतेक लोक उत्तर शोधतात, नेते मर्यादा शोधतात. एका गावात 2 शेतकरी होते. दोघांनाही एकसारखी जमीन मिळाली. एकाच दिवशी, एकाच पावसात. पहिल्या शेतकऱ्याने जमीन पाहिली आणि लगेच बियाणं टाकलं. दुसरा 2 दिवस शांत राहिला. सगळे हसायला लागले. हा आळशी आहे. पण तो माती तपासत होता, पाण्याचा उतार पाहत होता, वाऱ्याची दिशा पाहत होता. तिसऱ्या दिवशी त्याने पेरणी केली. 6 महिन्यांनी पहिल्या शेतकऱ्याचं अर्ध पीक नष्ट झालं. दुसऱ्याचं शेत हिरवगार होतं. फरक मेहनतीत नव्हता, फरक निरीक्षणात होता. आपला मेंदू लवकर उत्तर देण्यावर प्रेम करतो, कारण ते सोपं असतं. पण महान निर्णय वेगामुळे घेतले जात नाहीत, ते समजून घेतल्यामुळे घेतले जातात. सीईओ आणि सामान्य माणूस यांच्यातील फरक आयक्यू मध्ये नसतो, तो प्रश्न विचारण्याच्या पद्धतीत असतो. सामान्य माणूस विचारतो, उत्तर काय आहे. नेता विचारतो, मी काय पाहिलेलं नाही. हीच सवय लाखोंची चूक वाचवते. आजपासून प्रत्येक मोठ्या निर्णयाआधी हे 3 प्रश्न स्वतःला विचारा. पहिला, मी कोणती गोष्ट गृहीत धरतोय. दुसरा, या निर्णयात लहान अक्षरात काय लिहिलं आहे, करारात, डेटामध्ये किंवा परिस्थितीत. तिसरा, जर एक नियम बदलला तर माझा निर्णय बदलेल का. कारण व्यवसायात मोठे विजय मोठ्या कल्पनामुळे मिळत नाहीत, ते लहान तपशील ओळखण्याच्या सवयीमुळे मिळतात. लक्षात ठेवा, यशस्वी लोक सगळ्यात वेगाने उत्तर देत नाहीत, ते सगळ्यात आधी योग्य प्रश्न विचारतात. आणि कधी कधी 90 आणि 89 मधला फरक फक्त एका वाक्यात नसतो, तो तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत असतो. धन्यवाद.